नमस्कार। महाराष्ट्रामध्ये एक असे प्राचीन मंदिर आहे जिथे गणपती बाप्पांना एक नाही तर तब्बल 3 सोंड आहेत। चला तर या मंदिराची माहिती थोडक्यात बघूया। पुण्यातील सोमवार पेठ येथे असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिर येथील गणपती बाप्पांची मूर्ती अत्यंत दुर्मिळ, मनाला वेगळीच भुरळ घालणारी आणि रहस्यमयी आहे। या मूर्तीला 3 सोंड आणि 6 हात आहेत आणि पूर्ण मूर्तीवर अतिशय सूक्ष्म असे कोरीव काम केलेले आपल्याला मूर्तीला बघितल्यावर दिसते। गणपती बाप्पांच्या 3 सोंडी म्हणजे राज, तमस आणि सत्व या 3 तत्वांचे नियंत्रण दर्शवतात। हे मंदिर अंदाजे 17व्या शतकात महंत भीमगिरजी गोसावी यांच्याद्वारे बांधण्यात आले। हे मंदिर काळ्या पाषाणातील एक अद्वितीय ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय स्मारक आहे। पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे। हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही तर शिल्पकला, इतिहास, अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे। या ठिकाणी साधू संतांचे वास्तव्य असून त्यांनी अनेक काळ दीर्घ तपश्चर्या देखील केलेले हे स्थान, त्यामुळेच या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढले। म्हणूनच हे मंदिर आज अध्यात्म आणि ध्यानाचे एक केंद्र बनले। गर्भगृहात मोरावर बसलेली त्रिशुंड गणेशाची विलोभनीय मूर्ती असून मूर्तीच्या मागे शेषशायी भगवानाची 3.5 फूट उंचीची मूर्तीही आहे। त्रिशुंड गणेशाची उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करणारी तर दुसरी सोंड मांडीवर बसलेल्या रिद्धी-सिद्धीस स्पर्श करणारी आहे, तर मधली सोंड पोटावर आहे। मूर्तीखाली तळघर असून मूर्तीवर अभिषेक केल्यास ते पाणी तळघरातील समाधीवर पडते, अशी रचना केलेली आहे। दरवाजावरती शिव पार्वती गंगा माता मांडीवर बसलेल्या रूपात दर्शविले आहे। संपूर्ण मंदिर परिसरातील शिल्पकलेवरून हे मूळ मंदिर भगवान शिवाचे असेल असे दिसून येते। मंदिराला शिखर नाही व वरच्या बाजूस कासव आहे। मंदिरावर शिखराऐवजी एकावर एक अशी शिवलिंगे आहेत। या मंदिर परिसरात इतरही देवी देवतांची सुंदर अशी मंदिरे आहेत। तुम्ही अशा सुंदर, प्राचीन आणि शिल्पकलेने नटलेल्या मंदिराला अवश्य भेट द्या। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।